नमस्कार मंडळी, कृषी दर्शनच्या आजच्या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सतत अल निनोचा प्रभाव, अल निनो परिणाम आणि हे सगळं जे काही हवामानात बदल होत आहेत हे अल निनोमुळे होत आहेत असं आपण वाचतोय, बघतोय. अल निनो या शब्दाने जणू काही गारुड केलाय आपल्यावर. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि त्याचा आपल्यावर म्हणजेच आपल्या शेती व्यवस्थेवर, आपल्या ॲग्रिकल्चरवर नेमका काय परिणाम होणार आहे, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर सोनाली लोखंडे दुपटे मॅडम. मॅडम, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. अल निनो म्हणजे नेमकं काय? अल निनो मॅडम, आत्ताच जसं तुम्ही म्हणालात की मागच्या 2 महिन्यापासून सतत आपल्या अवतीभोवती हा शब्द ऐकू येतोय आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा कृषी किंवा आपल्या शेतीवर होणार आहे. हो. अल निनो ही एक प्रशांत महासागरातली नैसर्गिक घटना आहे ज्याच्यामध्ये हवामानात बदल होणार आहे. बरं. त्यामध्ये पावसाची कमी अधिक तीव्रता, पाऊस पडणार आहे नाही पडणार आहे, त्याचा पॅटर्न कसा असणार आहे, किंवा वाऱ्यांचा वेग कसा असणार आहे, किंवा या वारे कसे वाहणार आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे जे काही वातावरणातील बदल होणार आहेत त्याला आपण अल निनो इफेक्ट म्हणतो किंवा अल निनोचा परिणाम म्हणतो. यासोबतच म्हणजे आजच्या आपल्या या भेटीपूर्वी याविषयी थोडी माहिती जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा मला असं लक्षात आलं की अल निनो सोबत ला निनो नावाचाही एक प्रकार आहे. तर हे या दोघांमध्ये काय फरक आहे? बरोबर आहे मॅडम. हे अल निनो आणि ला निनो हे 2 सिनोनिमस वर्ड्स आहेत, सारखे वर्ड्स आहे, पण त्याचे परिणाम हे टोटली एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. बरं. अल निनो याच्यामुळे उष्ण दाब निर्माण झालेला आहे किंवा उष्ण वारे व्हायला लागलेत आणि ला निनोमुळे कम्प्लिटली किंवा पूर्णतः थंड वारे वाहत आहेत. त्याचासुद्धा परिणाम हा शेतीवर वाईटच होतो आहे किंवा पॅटर्न चेंज होतो आहे, कारण थंड पाणी किंवा थंडा पाऊस पडला तर तोही आपल्या शेतीसाठी नुकसानदायक आहे. बरोबर. आणि उबदार किंवा गरम पाऊस पडला तरी तो सुद्धा आपल्या शेतीसाठी किंवा कृषी क्षेत्रासाठी अतिशय धोकादायक आहे किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवणार आहेत. आणि याच्यामध्ये मग ती पावसाची आर्द्रता, कमी जास्त प्रमाणात तो पॅटर्न, पण टोटली अपोजिट म्हणजे ला निनो आणि अल निनो हे जरी आपल्याला सारखे दिसत असले तरी यांचे जे परिणाम आहेत हे पूर्णतः वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे त्याची गल्लत कुठे होऊ नये म्हणून ला निनोचा जो इफेक्ट आहे हा आपल्या आशिया खंडावर पडत नाही, तो युरोपियन कंट्रीजवर पडतो. पण आशिया खंडामध्ये आपल्याला एरवी माहिती आहे की आपल्या इथलं वातावरण गरम असतं, त्याच्यामुळे आपल्या आशिया खंडामध्ये हा आपल्याकडे उबदार वाऱ्याचा इफेक्ट जास्त पडतो आहे. म्हणून आपल्याला वारंवार त्या शब्दांवर त्याच 2 महिन्यापासून आपण तेच शब्द ऐकतो आहे. भारत सरकार, कृषी विभाग, कृषी विद्यापीठं हे मागच्या 2 महिन्यापासून याच गोष्टीवर काम करत आहे. म्हणून ला निनो हा आपल्यासाठी तेवढा महत्त्वाचा नाही आहे, पण अल निनो हा अत्यंत महत्त्वाचा एक पॅटर्न किंवा हा एक नैसर्गिक घटना आपल्यासाठी ती महत्त्वाची आहे. ही जरी एक नैसर्गिक घटना असली तरी बऱ्याच ठिकाणी असं बोललं जात आहे की हा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे किंवा पोल्युशनचा इफेक्ट आहे. तर नेमकं काय आहे आम्हाला सांगा. हो, बरोबर आहे मॅडम. हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे आणि ही घटना काही आज 2026मध्येच जाणवते अशातला काही भाग नाही. 1951 पासनं काही इंटरवल्समध्ये, कधी 53मध्ये, कधी 67मध्ये, कधी 68मध्ये, कधी 78मध्ये हे पॅटर्न मागच्या 13-14 वेळेस आपल्या इथे धडकलेलं आहे. पण त्याची तीव्रता तितकी नाही जाणवली आपल्याला, म्हणून कदाचित आपलं लक्ष गेलं नाही. पण आता 2026-27मध्ये त्याचा पॅटर्न जो आहे तो टोटली बदललेला आहे. पाऊस कमी पडतो आहे, ते आपल्याला जाणवत आहे काही काही घटनांमुळे. आणि म्हणून हे जे आहे या सगळ्या अल निनो याचा इफेक्ट यावर्षी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हो, बरोबर आहे की याचे परिणाम ग्लोबल वॉर्मिंग तर आहेच, पोल्युशन आहेच. ग्लोबल वॉर्मिंग आहे म्हणजे इट इज रिलेटेड टू पोल्युशन.
म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपण काय करतो आहे हा एक शब्द झाला आहे, गुळगुळीत शब्द झाला आहे ग्लोबल वॉर्मिंग. मागच्या अनेक वर्षांपासून आपण कॉन्फरन्सेस घेतो आहे. ग्लोबल वॉर्मिंग, त्याचे दुष्परिणाम एन्व्हायरमेंटल सांगतायत आपल्याला, कृषी विभाग सांगता आहे. पण आज ज्या प्रमाणामध्ये हे धडकलेलं आहे अचानकपणे, हे काही अचानक नाही झालं आहे. हे अनेक वर्ष अगदी टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली हे होत आलं आहे. आज त्याचा एवढा मोठा परिणाम दिसतोय आणि याचं एकमेव कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा आणि परिणामी अल निनोचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रावर नेमका कसा होणार आहे? काय आपण त्याची लक्षणं बघू शकतो? हा काही परिणाम काही भारतावरच किंवा विदर्भात किंवा महाराष्ट्रातच होईल असा नाही, हा पूर्ण ग्लोबल आहे. जगभरात हे सगळे याला आपल्याला टप्प्याटप्प्याने याचे परिणाम दिसतील. बरं. आता याचाच सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे आपण यावर्षी जर बघितलं 2026-27 मध्ये, तर मान्सून किंवा खरीफची ज्या आपल्या लगबग सुरू होते ही जूनपासून सुरुवात होते. हो. पण यावर्षीचा जर तुम्ही पॅटर्न पाहिला असेल तर मृग नक्षत्र हे 7 जूनला काही सुरू झालं नाही. बरं. दरवर्षीचा पॅटर्न आहे आपल्याला मृग हो. नक्षत्र 7 जूनला असतं. यावर्षी जवळपास 23 ते 27 जूनच्या मध्ये पहिला पाऊस झाला. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र, सगळ्या महाराष्ट्रात. आणि जर आपल्या विदर्भाचा विचार केला तर पेरणी इतकाही पाऊस झालेला नाही. म्हणजे आपल्याकडे आपण जसं आता विदर्भाचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर याच्यामध्ये कापूस, सोयाबीन, धान, तूर हे मुख्य पिकं आहेत. पण याला जो लागणारा पाऊस आहे तो पाहिजे तितका झाला नाही. म्हणून याच्यावरूनच आपल्याला पहिलं जे नुकसान दिसतं आहे की भारतीय शेतीवर किंवा महाराष्ट्रातील शेतीवर हे मान्सून लेट सुरू झालेलं हेच दिसतंय आपल्याला. आज जर आपण बघितलं तर जुलै महिना सुरू झाला आहे आणि अजूनही कुठल्याही तालुक्यामध्ये जर विचार केला तर 100-150 mm वर पाऊस झालेला नाही. 100 mm मिनिमम 100 mm पाऊस पाहिजे तुम्हाला पेरणी करायला, तो अजूनही झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आणि जर आपण पावसाचे दिवस बघितले तर जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्राचं अवलोकन केलं तर जास्तीत जास्त 10 दिवस पाऊस पडलेला आहे. हा 10 दिवस 10 रेनी डेज हे काही पुरेसं नाही आपल्याला कपासीसाठी, धानासाठी किंवा सोयाबीनसाठी. मग त्याच्यामुळे हा एक मोठा परिणाम दिसून आलेला आहे. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये ही तर एक उशिरा सुरू झालेला पावसाळा म्हणा, त्याच्यामुळे काय झालं आहे की जे काही आपण पीक पद्धती आहे ही पूर्णतः पुढे ढकलल्या गेलेली आहे. 1 महिना पुढे आपलं हे सगळं जे काही आपलं शेड्यूल असतं हे पुढे ढकलल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काही गोष्टींमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे. अल निनोचे परिणाम काय आहेत, कसे होणार आहेत हे आपण वारंवार सांगतो आहे. अनेक ॲडवायझरीज मागच्या 3 महिन्यापासून कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, हवामान खातं हे सगळं जाहीर करत आहे. पण पाहिजे तसं आपण त्याच्यावर विचार करतो आहे का, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण याचा परिणाम हा शेतीवर सगळ्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण महाराष्ट्रात म्हणा का भारतात जवळपास 65% अजूनही शेती आहे. त्याच्यावर डिपेंडंट लोक आहे, त्याच्यावर आपली पूर्ण अर्थव्यवस्था आहे भारताची. त्याच्यामुळे याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांना जेव्हा आपण म्हणतोय की अल निनो आहे, त्याचा इफेक्ट येतोय, तर तुम्ही काळजी घ्या, तर त्यांच्याकडनं आपण नेमकी काय अपेक्षा करतो की त्यांनी काय काळजी घ्यायला हवी आहे? आता याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की यावर्षी अल निनोचा इफेक्ट दिसतो आहे. जे की आपण मागच्या 2 महिन्यापासून सांगतोय. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हवामानावर परिणाम, शेतीवर परिणाम, पर्यावरणावर परिणाम, पशुधनावर परिणाम, हे सगळे तर दिसणारच आहे. कारण शेतीवर आता पाऊस कमी आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला शेतीचं पॅटर्न चेंज करावं लागेल. दुसरी गोष्ट पशुधन जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे बऱ्यापैकी आहे, कारण महाराष्ट्र दूध उत्पादनात अव्वल आहे. त्याच्यामुळे आपल्याला चाऱ्याची टंचाई भासेल यावर्षी, कारण पाऊसच नाही. त्याच्यामुळे त्याचाही विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट आपल्याला पीक पद्धतीमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. आधी आपण जसं काही कपासी घेत होतो, सोयाबीन घेत होतो किंवा धान घेत होतो, तो पॅटर्न आता चालणार नाही. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे एकतर पावसाळा उशिरा सुरू झाला, दुसरी गोष्ट उशिरा सुरू झाला म्हणजे तो पुढे लांबेल अशातला काही भाग नाही. कारण पावसाळा हा जवळपास जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने असतो. मागच्या 10 वर्षीचा जर तुम्ही मेट्रोलॉजिकल डाटा बघितला किंवा पर्जन्यमान बघितलं तर तुमचं हे लक्षात येईल की पावसाच्या दिवसांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. पाऊस तर कमी होतोच आहे पण पावसाच्या दिवसांमध्ये घट होतो आहे. म्हणजे जर आपण बघितलं की सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवातीला एक 90 दिवस किंवा 120 दिवसाचा पावसाळा असायचा 4 महिने, आता तो 90 दिवसाचा पावसाळा हा जवळपास 51 ते 52 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. म्हणजे 52 दिवसाच्या पावसामध्ये तुम्हाला तुमच्या पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपल्याला पॅटर्नमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. मग याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी बंधूंनी महत्त्वाची सगळ्यात पहिली गोष्ट हे करायचं आहे नियोजन
की शॉर्ट ड्युरेशनचे पिकं तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. हम्म. कारण पावसाचं पॅटर्न जे आहे हे अल निनोमुळे पावसाचं पॅटर्न खूप बदललेलं आहे. जर तुम्ही जून महिन्याचा जर पावसाळा बघितला, जर जून महिने 1 जून ते 30 जून जर बघितलं तर जवळपास 44% पाऊस झालेला आहे. जुलैमध्ये जे प्रेडिक्शन आहे किंवा जे सांगण्यात येत आहे IMD कडनं हे जवळपास 30% पाऊस. म्हणजे मग राहिला जुलै. ऑगस्टमध्ये पाऊस जो काही असेल तो पडेल, तेव्हा गरज असेल पावसाची. धान म्हणा, कपासी म्हणा किंवा सोयाबीनला तो त्याचा पीक पिरियड असतो, त्याचा ग्रोथ पिरियड असतो, तो तेव्हा गरजेचं आहे, तेव्हा पावसाची पण कमतरता असणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तर शक्यतोवर पाऊस पडताच राहील. म्हणजे तो व्हॅनिश होऊन जाईल, तो निघून जाईल. मग तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्या पिकांच्या ग्रोथसाठी पावसाची गरज आहे आणि तेव्हाच पाऊस नेमका नसेल. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं जे शॉर्ट ड्युरेशन पिकं आहेत, मग ते धानाचे जर असतील तर सहसा शेतकरी 135 ते 145 दिवसाचं वाण लावतात. ते जरा विचार करून पावसाच्या पद्धतीने आणि अल निनोच्या इफेक्टचा विचार करता जवळपास 120 दिवसाचं वाण वापरावं शक्यतोवर. दुसरी गोष्ट, जर आता पेरण्या झाल्या असतील काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बाबतीत, तर त्यांनी तो जो बियाणांचा साठा ठेवावा, की समजा पुनर्लागवडीची किंवा पुन्हा लागवड करण्याची गरज पडली तर तो साठा त्यांच्याकडे अतिरिक्त असावा. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कंटिजन्सी प्लॅन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आकस्मिक समजा धान निघाला तुमचा, नाही निघाला, किंवा हा जो पॅटर्न आहे याच्यात असं नाही की याच्यामध्ये खूप पाऊस पडेल असा पण नाही, किंवा याच्यात खूप कमी पाऊस पडेल असंही नाही. एखादी वेळा धो पाऊस निघून जाईल, कदाचित ड्राय स्पेल येईल, म्हणजे कोरडं जाईल, 2 पावसांमध्ये खंड पडेल. मग अशा वेळेस तुमच्याजवळ कंटिजन्सी म्हणजे एखादी आकस्मिक प्लॅन असणं गरजेचं आहे. आपत्कालीन प्लॅन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे समजा धान घेत असाल किंवा कपासी घेत असाल किंवा सोयाबीन घेत असाल आणि ते पीक उगवलंच नाही, किंवा त्याच्यामध्ये काही जर झालं, किंवा त्याच्यामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला, कारण वातावरणातला बदल, ढगाळ वातावरण आलं की कीड रोग वाढणारच. अशा वेळेस ते पीक जर तुमच्या हातात आलं नाही तर तुमच्या हातात प्लॅन बी असणं गरजेचं आहे. जे आतापर्यंत आपण केलं नाही ते आता करणं गरजेचं आहे. मग प्लॅन बीमध्ये दुसरे पर्यायी पिकं आहेत का, मग आपल्याला त्यांचा विचार करता येईल. भाजीपाला क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे, किंवा फळ पिकांचा सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात विचार करता येईल. कारण फळ पिकं अशी पिकं आहेत की पहिले 3 वर्ष तुम्ही काळजी घेतली की नंतर त्याचं पाहिजे तसं नियोजन करायची गरज नाही. ते आपोआप आपलं नियोजन करतात आपापलं निसर्गाप्रमाणे, आणि तुम्हाला ती 4-5 वर्षानंतर फळं द्यायला लागतात. पण ह्या जे आपले रेग्युलर पिकं आहेत, कपासी, सोयाबीन किंवा धान, यांच्यामध्ये यावर्षी हे असे काही प्लॅन्स किंवा असं काही संकट येण्याचं चान्सेस आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीवर फोकस करावं आणि कंटिजन्सी प्लॅन किंवा प्लॅन बी नक्कीच तयार ठेवावा. यासोबतच मला एक प्रश्न असा पडतो की जेव्हा आपण शॉर्ट टर्म किंवा लघु कालातील उत्पादनाचा विचार करतो पीक पद्धतीमध्ये, तेव्हा मग याचा परिणाम आपल्या फायनल उत्पादनावर नाही होणार का? म्हणजे एकूणच धानाचं प्रोडक्शन म्हणा किंवा कपाशीचं ते कमी नाही होणार का? नाही. सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कृषी क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही पिकांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर टाईम ऑफ सोईंग हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमची जी काही पिकांची लागवड आहे, ती कपासी असू द्या, तुमचं धान असू द्या, सोयाबीन असू द्या किंवा भाजीपाला असू द्या, हे अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतो. जर तुम्ही आता समजा धान लावलं असेल आणि तुमच्या धानाचं जे काही रोपं किंवा रोवणी करतो ती जर 1 दिवस जरी लेट झाली तरी ऑन द स्पॉट 14% उत्पादन कमी होतं. त्याच्यामुळे तुम्ही जर शॉर्ट ड्युरेशन पिकं घेत असाल तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. उलट शॉर्ट ड्युरेशन क्रॉप घेतल्याने काय होईल की पुढे जो पाऊस पडणार नाही त्याचा ताण याला बसणार नाही, आणि हे विदिन टाईम म्हणजे आहे तेवढ्या कालावधीतच ते धान निघून किंवा ती कपासी निघून मोकळी होईल. आपण सोनाली मॅडम सोबतची ही चर्चा आणखी पुढे चालूच ठेवणार आहोत, पण त्याआधी आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा विश्रांतीची. तर भेटूया या विश्रांतीनंतर. मंडळी, ब्रेक नंतर आपलं खूप स्वागत आहे आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात. आणि आज आपण चर्चा करतो आहोत अल निनोचा पीक पद्धतीवर होणारा परिणाम या विषयावरती. डॉक्टर सोनाली लोखंडे दुपटे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपण आता ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण हा विषय बोलत होतो की अल निनोमुळे हीटवेव्ह पण आली, आणि हीटवेव्हचा परिणाम आपल्या जमिनीच्या म्हणजे मातीच्या दर्जावर म्हणा किंवा आपल्या पाण्यावरती नेमका कसा झालेला आहे? अल निनोचा जसं मी सांगितलं की हीट वेव्स हे अत्यंत त्यातला एक अजून महत्त्वाचा भाग होता
की हीट वेव्ह जसं आता आपण 2026-27चा उन्हाळा बघितला आत्ताच रिसेंटली गेलेला, हो. तर महाराष्ट्राचं किंवा ग्लोबल टेम्परेचर आणि ही जी काही नैसर्गिक घटना आहे प्रशांत महासागरामध्ये घडणारी, ज्याला आपण अल निनो म्हणतो, याचा जर एक पॉईंट बघितला तर दरवर्षी ग्लोबल टेम्परेचर हे 1 ते 1.5 डिग्रीनी वाढत आहे. हो. म्हणजे काही आपल्या भारतातच नाही किंवा आपल्या भारतातच हीट वेव्ह येतात अशा नाही. आता सध्या जर आत्ता या क्षणाला बघितलं तर अदर कंट्रीजमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे heat युरोपियन waves आहेत. कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात आता सध्या हीट वेव्ह सुरूच आहे, जे आपल्याकडे होऊन गेलं. उन्हाळा आटोपला. उन्हाळ्यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा जर टेम्परेचरचा विचार केला तर यावर्षी जवळपास 47.7 डिग्री हो. एवढं टेम्परेचर होतं. आणि अल निनोचाच हा इफेक्ट होता की जे हीट वेव्स, वारंवार हीट वेव्स झालेत. आपण यावर्षी बघितलं की प्रशासनाने आपल्याला वारंवार या गोष्टी सांगितल्या. हो. हीट वेव्स आहेत, रेड अलर्ट आहेत, लोकांनी निघू नये बाहेर. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा परिणाम हीट वेव्स होता. आणि कृषी विभागाचा किंवा कृषी क्षेत्राचा विचार केला तर याचा मोठा परिणाम मातीवर होतो. म्हणजे आपण जेव्हा माती किंवा आपण सुपीकता जेव्हा म्हणतो तेव्हा सुपीकता तर ही काही गोष्टींमुळे नष्ट होतच आहे, पण त्यातल्या त्यात जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे त्याची जी सुपीकता आहे किंवा त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते हळूहळू त्याचं बाष्पीभवन होत आहे, इव्हॅपोरेशन होत आहे. आणि त्याच्यामुळे हीट वेव्स हा अत्यंत काय म्हणता येईल याला धोकादायक घातक असा विषय आहे कृषी क्षेत्रासाठी सुद्धा. मग या हीटवेव्हजना तोंड देण्यासाठी आपण जलव्यवस्थापन म्हणा किंवा जलसंधारण अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे का? हो मॅडम, कारण आपण जे बघतो आहे ज्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी अल निनोमुळे आपल्याला समोर आलेल्या आहेत की हीट वेव्ज आहेत, जलव्यवस्थापन आहे. कारण पाणीच नसेल तर तुम्ही कृषी क्षेत्र कसं चालणार? हो. आणि जेव्हा आपण म्हणतोय की भारत हा कृषीप्रधान देश आहे, हो. तर आपल्याला याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. जलव्यवस्थापन हा शेतीचा आत्मा आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थापनामध्ये काय करणं गरजेचं आहे तर शेततळे. यावर्षी जर आपण बघितलं असेल तर कृषी विभाग हे वारंवार शेततळे 100%, 80%, 90% त्याच्या ज्या काही सूट आहेत किंवा सबसिडीज आहेत त्याप्रमाणे देत आहेत. त्याचं मुख्य कारणच हे आहे की पाण्याचं किंवा शेततळे तुम्हाला तुमच्या शेतात करणं अत्यंत गरजेचं आहे. ते करणार नाही तर पाणी राहणार नाही. पाणी राहणार नाही तर पुढची कृषी किंवा जे काही आपण शेती पिकवतो आहे. आणि भारत तर हा असा देश आहे की मसाल्यापासनं, हळदीपासनं तर फळ पिकांपर्यंत आणि गहू तांदळापासनं सगळे पिकं आपल्या भारतात घेतल्या जातात. अगदी कन्याकुमारी टू विदर्भ म्हणजे ते सगळेच पिकं आपण आपला भारत घेतो आणि बाहेरच्या देशांना पुरवठा करतो. मग अशा वेळेस आपल्यासारख्या भारतासारख्या कृषीप्रधान देशाला जल व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा ही एक वेळ आली आपल्यावर की पाणी अडवा, पाणी जिरवा. जे अनेक वर्षापासून आपण मोहिमा, अनेक योजना राबवल्या जात आहे, पण पाणी पडत असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही या गोष्टी की भरपूर पाणी. म्हणजे विदर्भाचा जर विचार केला किंवा चंद्रपूर जिल्हा किंवा गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे जे काही धान घेणारे क्षेत्र आहेत किंवा हे एरियाज आहेत, हे ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे. इथे शाश्वत पाऊस 1000 mm ते 1200 mm पाऊस पडतोच, त्याच्यामुळे धान घेतलं जातं. पण पुढे काही वर्षात जर असाच अल निनोचा इफेक्ट चालला तर ह्या गोष्टी आपल्याला कठीण होतील. म्हणून जलसंधारण, पाणी अडवा, पाणी जिरवा, शेततळे, फार्म पॉन्ड्स या गोष्टींकडे शेतकऱ्यांनी वळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. अदरवाईज किंवा पुढे आपल्याला शेती करणं अत्यंत कठीण होऊन जाईल. धावत्या पाण्याला चालतं करा, चालत्या पाण्याला रांगतं करा असं नेहमी म्हटलं जातं. ते पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे तर सूत्र आता आपल्याला बघावंच लागणार आहे. या विषयावर आपली चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली एका लहानशा ब्रेकची. तेव्हा भेटूया या ब्रेकनंतर. मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं खूप स्वागत आहे. आणि अल निनोचा पीक पद्धतीवर होणारा परिणाम या विषयावरची चर्चा डॉक्टर सोनाली लोखंडे दुपटे मॅडम सोबत आपण करतोय. मॅडम, पीक पद्धतीवर जेव्हा आपण परिणामाची गोष्ट करतो, अल निनोच्या परिणामांची गोष्ट करतोय, तेव्हा साहजिकच या विषयात काहीतरी संशोधन झालं असेल, काही नवीन प्रयोग सुरू असतील, आपणही करत असू. तर याविषयी आमच्या प्रेक्षकांना काही सांगा. अल निनो काही अचानक आलेला नाही. हा 1951 पासनाचा जो डाटा आहे आणि आता रिसेंटली 2023 पर्यंत, तर याच्यामध्ये अनेक प्रयोग झाले आहेत. पण त्यातल्या त्यात काही महत्त्वाचे सिम्युलेशन प्रयोग ज्याला आपण म्हणतो, जे दीर्घकालीन असतात, लॉंग टर्म पिरियडचे जे असतात, त्याच्यावर बरेच प्रयोग झाले. त्याच्यामध्ये सोयाबीन पिकावर झाला आहे. नंतर इंडो गंगा मैदानातील अभ्यास म्हणजे जवळपास 1966 ते जवळपास आत्तापर्यंत 2009 पर्यंतचा हा एक मोठा दीर्घकालीन असा प्रयोग झालेला आहे. आणि याच्यामध्ये असं जाणून आलं आहे की
गहू, धान किंवा तांदूळ या त्याच्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये या अल निनोच्या इफेक्टमुळे जवळपास 10% घट आपल्याला कुठेतरी ही दिसून आलेली आहे. तसंच आज जर अलीकडचा जर विचार केला तर ICR जे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे यांनी सुद्धा हीच सेम गोष्ट नोंदवली आहे की या अनेक महत्त्वाच्या पिकांमध्ये उत्पादनात कुठेतरी घट दिसून आलेली आहे. आणि त्यातनंच एक निष्कर्ष म्हणून आपण सांगतोय की शॉर्ट ड्युरेशन पिकांचा वापर करा, खतांचं नियोजन बरोबर करा, कारण खत हे माती परीक्षण करूनच टाकावं असं आपण वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतो. कारण एक साधीशी गोष्ट आहे की जर आज आपण खतं टाकले आणि जर उद्या पाऊसच आला नाही तर तुमच्या पिकांची परिस्थिती काय होईल हे आपल्याला समजतं की ते पीक जळून जाईल किंवा मलूल पडून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला खत व्यवस्थापन सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांनी आज घडीला नेमकी काय काळजी घ्यावी असं तुम्ही सांगाल? म्हणजे आतापर्यंत आपण अल निनो हा शब्द वारंवार वापरतो आहे. त्याचा अर्थ काय, त्याचे परिणाम काय हे सगळं सांगतो आहे. आणि मागच्या 2 महिन्यापासून शेतकऱ्यांना सुद्धा याचे वेगवेगळ्या ॲडवायझरीज, मेसेजेस व्हॉट्सअप थ्रू वेगवेगळ्या ठिकाणाहून कृषी विभाग, कृषी विद्यापीठांतर्गत सांगितले जात आहेत. पण माझी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती राहील की ज्या काही ॲडवायझरीज हवामान विभागाकडनं, IMD कडनं, कृषी विद्यापीठाकडनं, कृषी विभागाकडनं ज्या सतत आपल्याला ॲडवायझरीज येत आहेत त्याचा काटेकोरपणे निरीक्षण करून त्याचा वापर करावा. त्याप्रमाणे आपण आपल्या शेताचं नियोजन करावं. म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे अल्पावधीचे पिकं वापरावे, जे काही ड्रॉट रेझिस्टंट आहे त्या पिकांचा वापर करावा. आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धतीचा वापर करावा. नंतर पाण्याची बचत, आत्ताच आपण सांगितलं पाणी अडवा, पाणी जिरवा, जल व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच खत व्यवस्थापन, पिकांमध्ये फेरबदल, एकच एक पीक घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण एकच एक पीक ज्याला आपण मोनोक्रॉपिंग सिस्टीम म्हणतो ते एकच एक पीक घेतलं तर कीड आणि रोगांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टींचा विचार करावा. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या परीक्षणानुसारच खतांचा वापर करावा. या गोष्टी जर या 4-5 गोष्टींचं नियोजन किंवा याचं काटेकोर जर पालन शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच आपल्याला कंटिजन्सी प्लॅनची गरज पडणार नाही. आणि आहे तेच पिकं जे आपले मेजर पिकं आहेत त्याच्यातच आपली व्यवस्थित शेती केल्या जाईल किंवा उत्पादन व्यवस्थित येईल आणि घट येणार नाही. पारंपरिक शेती थोडी बाजूला ठेवून अभ्यासपूर्ण आणि प्लॅनिंगनी म्हणजे नियोजनपूर्वक शेती करणं हा आजचा मंत्र आहे. मॅडम, आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातोय आणि माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आता आपण मगांपासून चर्चा करतोय त्यामधलेच महत्त्वाचे मुद्दे आहे की शेतकऱ्यांनी जल व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पीक पालट, पीक बदल, नंतर आकस्मिक काही प्लॅन्स असतील किंवा मग जोडधंदे असतील, पोल्ट्री असेल, गोटरी असेल, भाजीपाला व्यवस्थापन असेल. आता नव्याने म्हणजे मागच्या 1-2 वर्षामध्ये चिया हे पीक चांगल्या प्रकारे उफाळून आलेलं आहे किंवा चिया पिकांचे शेतकरी माहिती घेत आहेत. नवीन शेतकरी जे आहेत ते चिया पीक काय आहे, कसं आहे, काय करता येईल, थोडं काटक पीक आहे त्याचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल. खरीप नंतर आपल्याला रबीमध्ये त्याचं व्यवस्थापन करता येईल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून अल निनो जो इफेक्ट आहे आणि हा काही 12 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा नाही आहे, हा कमीत कमी असाच पॅटर्न हा पुढच्या 3 वर्षापर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याचं नियोजन व्यवस्थित करावं आणि सावध नियोजन, पाण्याची बचत आणि वैज्ञानिक शेती हीच अल निनोवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. असा एक शेवटचा संदेश मला शेतकऱ्यांना द्यावासा वाटतो. आणि पुन्हा एक वार विनंती करते की शेतकऱ्यांनी यावर्षी काटेकोर पालन करावं, तरच आपण या अल निनोच्या संकटावर मात करू शकतो. मॅडम, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना इतकी छान माहिती दिली. एकाच वर्षाचं नाही तर पुढच्या 3 वर्षाचा नियोजन करण्याचा संदेश तुम्ही दिलात. यासाठी मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.